नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। घरगुती साहित्यातून प्रीमिक्स बनवायला खूप सोपं जातं। त्याचबरोबर स्पॉन्ज हे तुम्ही पाहू शकता खूप सॉफ्ट झालेलं आहे आणि हे प्रीमिक्स तुम्ही 2 ते 2.5 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। लागेल तेव्हा तुम्ही काढून त्याचा वापर करू शकता। आज आपण घरगुती साहित्यापासून साधा केकचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्याचा स्पॉन्ज कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण प्रीमिक्स बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर हे कप नसतील तर तुम्ही इथे वाटीचाही वापर करू शकता। इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे, तर 1 वाटी तुम्हाला मैदा घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पिठी साखर घालून घ्यायची आहे। वाटीच्या मापाने आपल्याला अर्धी वाटी पिठी साखर यात घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर घेणार आहोत, तेही आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर इथे असं मेजरिंग कप नसतील तर तुम्ही पोह्याच्या चमच्याचाही वापर इथे करू शकता। तर आता इथे अर्धा चमचापेक्षाही कमी मी बेकिंग सोडा घेतला आहे आणि तोही आपल्याला यात घालून घ्यायचा आहे। आता हे सगळं जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून चाळून घ्यायचे आहेत। तरी ते सगळे जिन्नस मी छान असे चाळून घेतलेले आहेत। पिठी साखरमधली किंवा मग मैद्यामध्ये काही घाण असेल तर ते अशा प्रकारे वर राहून जाते, त्यामुळे आपल्याला चाळून घेणं ही मस्ट असतं। तर तयार झाला आहे आपला इथं प्रीमिक्स। आता आपण याच्यापासून बेस बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपल्याला बेस बनवण्यासाठी भांडं तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी त्या भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते तेल सगळी बाजूंनी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता मी इथे बटर पेपरचा वापर करणार आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मैदाही खालच्या साईडला लावून घेऊ शकतात। तर अशा प्रकारे मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यावरून परत आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे बटर पेपर आपला व्यवस्थित चिपकेल। आता तो डब्बा आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे। एका बाजूला मी गॅसवर कुकर हा प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे। आता या प्रीमिक्समध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे 1/4 कप तेल घेतलेलं आहे। वाटीच्या मापाने घेशाल तर वाटीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे। तर हे तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता अजून थोडंसं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत आणि परत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। जसं पाण्याची गरज वाटेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी यात ॲड करत जायचं आहे। एकाच वेळेस जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही। इथे आपल्याला या बॅटरमधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित छान असं स्मूथ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं बॅटर छान असं स्मूथ तयार झालेलं आहे, एकही गुठळी यामध्ये नाही। तर मी इथे पायनॅपल केक बनवणार आहे, त्यासाठी मी इथे पायनॅपल इसेन्स टाकणार आहे। तुम्हाला इथे जो फ्लेवरचा केक बनवायचा असेल त्याचा इसेन्स तुम्ही वापरू शकता। तर मी इथे 1 चमचा पायनॅपल इसेन्स टाकून घेतलेला आहे आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। तर केक तयार करण्यासाठी आपलं हे बॅटर रेडी आहे, पण मी यामध्ये पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे आणि त्याचबरोबर पायनॅपलचं क्रशही मी यामध्ये घालणार आहे, जेणेकरून आपला केक हा खूप छान टेस्टी लागेल। तो 2 चमचे पायनॅपल क्रश मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। पायनॅपल क्रश हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। छान असं व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आपण केकचा मोल्ड तयार करून घेतलेला होता, यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। तर मला इथं अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। एखाद्या वेळेस जास्तही पाणी तुम्हाला लागू शकतं, तर पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। जास्त पातळ आपल्याला हे बॅटर करायचं नाही। तर सगळं बॅटर मी यात टाकून घेतलेलं आहे आणि याला वरून टॅप करून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळेस। आता कुकरही आपला छान असा प्रीहीट झालेला आहे। तर मी इथे शिट्टी काढून घेतलेली होती, रिंग ही राहू दिलेली आहे आणि खालच्या साईडला एक स्टँड ठेवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला डब्बा ठेवून द्यायचा आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 30 ते 35 मिनिटं याला शिजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे। तरी ती 35 मिनिटं झालेली आहेत। आपण कुकर उघडून पाहणार आहोत। तर पाहू शकता छान असा कलर आपल्या केकला आलेला आहे। आपण टूथपिकने याला चेक करून घेणार आहोत।
तर पाहू शकता छान अशी क्लीन आपली टूथपिक निघालेली आहे, म्हणजे आपला केक हा छान असा शिजलेला आहे। आता आपण याला कुकरमधून काढून घेणार आहोत आणि याला आता रूम टेम्परेचरवर आपल्याला गार होऊ द्यायचं आहे। तर इथे केक आपला छान असा गार झालेला आहे। आता आपण त्याला डिमोल्ड करून घेणार आहोत। तर सुरीच्या साहाय्याने आपण बाजूने त्याला मोकळं करून घेणार आहोत आणि खालून एक डिश ठेवून या डब्याला उलटं करून घेणार आहोत आणि 1 ते 2 वेळेस वरून टॅप करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता केक आपला छान असा निघालेला आहे, खालूनही छान असा शिजलेला आहे। खूप कमी साहित्यामधून आपण हा स्पॉन्ज केक तयार केलेला आहे। तर पाहू शकता किती सॉफ्ट असं तयार झालेला आहे। बाहेरच्या प्रीमिक्समध्ये किंवा मग केकमध्ये जे जेल वापरलं जातं ते कुठल्याही प्रकारचं जेल किंवा मग मिल्क पावडरसुद्धा आपण यात घातलेलं नाही, तरीसुद्धा आपला केक हा खूप सॉफ्ट असा झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।